श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांना स्वामींच्या प्रकट दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. तर बघा, स्वामी महाराजांचा प्रकट दिन आहे आणि स्वामींच्या इच्छेने आज स्वामी महाराजांच्या दर्शनाला जाण्याचा योग आलेला आहे. खूप वर्षापासून अशी इच्छा मनात होती की कधी स्वामी महाराजांच्या प्रकट दिनादिवशी मी अक्कलकोटमध्ये असेल, पण आज तो योग आला आणि आम्ही निघालो स्वामी महाराजांच्या आणि दत्त महाराजांच्या दर्शनासाठी. तर बघा, इथे आता गाणगापूरमध्ये संगमावर आम्ही आलेलो आहोत. तर 3-3:30च्या दरम्यानच आम्ही इथं गाणगापूरमध्ये आलो. लगेच संगमावर येऊन आंघोळी इथे सर्व काही उरकून घेतले आणि आता निघालो दर्शनाकडे. तर मस्तपैकी दर्शन हे सर्व काही झालं आणि हे ब्रह्ममुहूर्ताचा टायमिंग होता. इतकं फ्रेश आणि इतकं प्रसन्न वाटत होतं की बघा, बरेच जण ताई दादा गुरुचरित्र पारायण करण्यासाठी बसलेले होते. इथं संगमावर बघा, गुरुचरित्र पारायणाची संपूर्ण मांडणी प्रत्येकाने केलेली आहे आणि ते ताई दादा खूप नशीबवान की त्यांना आजच्या दिवशी गुरुचरित्र पारायण करण्याचा योग त्यांना आलेला आहे. तर बघा, खूप म्हणजे खूप छान असं वातावरण होतं, प्रसन्न होतं. तर इकडं छान अशा आम्ही प्रदक्षिणा पण घेतल्या. तर 11 प्रदक्षिणा इकडं आम्ही मारल्या होत्या आणि छान असं सकाळ सकाळचं ब्रह्ममुहूर्ताच्या टायमिंगला पण एकदम मन प्रसन्न असं वाटत होतं. आपल्या स्वामी महाराजांचा प्रकट दिन, मग त्या दिवशी होईल तितकी सेवा तर आपल्याला करायचीच आहे. पण आज स्वामी महाराजांच्या दर्शनासाठी गुरुदेव दत्त महाराजांच्या दर्शनासाठी आम्ही गाणगापूर अक्कलकोटला आलोत. तर खरं एक वेगळाच आनंद मनाला होता की आजच्या दिवशी दर्शनाचा योग आला आणि ही स्वामी महाराजांचीच इच्छा की आज आम्हाला हे बोलावणं आलं आणि स्वामी महाराजांच्या कृपेमुळे माझी पहिली यूट्यूबचं पेमेंट पण आलं आणि आम्ही निघालो गाणगापूर आणि अक्कलकोटला. तर छान इतक्या दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असं मंत्र बोलत 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 दत्त महाराजांचा जप करत करत इकडं आम्ही प्रदक्षिणापर औदुंबर वृक्षाला प्रदक्षिणा पण छान प्रकारे घालून घेतल्या. तर बघा, एखादी आपली मनात इच्छा असते, ती इच्छा आपण पूर्ण व्हावी म्हणून आपण बऱ्याच साऱ्या सेवा करत असतो आणि त्या सेवा आपल्या पूर्ण पण होतात. पण आपण किती अंतःकरणातून ती सेवा करतो, किती श्रद्धा ठेवून ती सेवा करतो, याला खूप खूप म्हणजे खूप महत्त्व असतं. बघा, आपण फक्त सेवा करायची म्हणून वरचीवर सेवा करून काहीही होत नाही. सेवा ही तुमच्या अंतरात्म्यातून ती सेवा केली पाहिजे आणि विश्वास ठेवून ती सेवा केली पाहिजे. तर त्या सेवेचं तुम्हाला योग्य त्या वेळी आणि योग्य त्या ठिकाणी वेळेवर तुम्हाला त्याचं फळही नक्कीच मिळतं. तर अशा प्रकारे छान असं आज ब्रह्ममुहूर्ताच्या टायमिंगला इकडे संगमावर दत्त महाराजांचं दर्शन झालं आणि बघा, सकाळच्या आरतीसाठी आम्ही पोहोचलो इथं निर्गुण मठामध्ये. श्री दत्तगुरू निर्गुण मठ पहिली म्हणजे पहाटेच बघा 6:30 ते 7च्या दरम्यान आरती असते. तर आम्ही जेव्हा कधी गाणगापूर अक्कलकोटला जातो तर त्यावेळेस आरतीचा लाभ हा आवर्जून घेतो. तर बघा, 1.5 तास टायमिंग होता आरतीसाठी. आम्ही तर पोहोचलो 4:30-5 वाजताच आम्ही निर्गुण मठामध्ये पोहोचलो आणि इकडं प्रसाद हार सर्व काही पूजेचं साहित्य घेतलं आणि मग आता टायमिंग तर आहे 1 तास 1.5 तास वेळ आहे. तर मग चला म्हणलं बसूया, तोपर्यंत मुलांना नाश्ता चहा पाणी आम्ही सर्वांनी काही केलं आणि मंदिरात निघालो. बघा, आता वेळ का असणार, थोडा वेळ लागेल, पण आपण ज्या मुहूर्तावर आलेलो आहोत, आजचा जो दिवस आहे, तर त्या दिवसाचा पुरेपूर लाभ हा घेतलाच पाहिजे. कारण स्वामी महाराजांच्या कृपेने दत्त महाराजांच्या कृपेने आपल्याला आजचा स्वामी महाराजांचं दत्त महाराजांचं दर्शन घेण्याचा लाभ घेतला आहे. तर थोडा वेळ जरा हिंडलो फिरलो, नाश्ता पाणी चहा पाणी झालं, थोडीशी केला आणि आरतीचा टायमिंग पण झाला. आता आरतीच्या टायमिंग वेळेस अक्कलकोट स्वामी
तर इकडं फुलं घेतली स्वामी महाराजांना, पेढा घेतला, नारळ घेतला, उदबत्ती घेतली, फूल घेतलं आणि इकडं आता बघा मी स्वामी महाराजांच्या मंदिरामध्ये स्वामी महाराजांच्या देवळामध्ये स्वामी महाराजांच्या दर्शन घेतलं आणि अशी छान अशी सुरुवात खूप साऱ्या अडचणी खूप सारा आनंद घेऊन आलेला स्वामींसोबत व्यक्त करायचा सर्वांच्या काही इच्छा अडचणी दूर व्हाव्या हेच स्वामी महाराजांच्या चरणी आणि जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा आज स्वामी महाराजांच्या प्रकट दिनादिवशी मला प्रत्यक्ष दर्शन इथं घडलेलं आहे आणि माझा तोच प्रयत्न होता की माझ्या प्रत्येक स्वामी महाराजांचं दर्शन हे घडावंच. तर इथं बघा स्वामी महाराजांच्या जन्माचं स्वामी महाराजांच्या मंदिरात पुजारी दोन एक स्त्री आणि बेसन पूजा नैवेद्य आणि हाताला जो गावा असतो तो पाण्याचा अष्टगंध दिला म्हणजे हार मिळालेला आहे. छान असं पुजाऱ्यांच्या हातून मिळाला आणि छान असं स्वामी महाराजांच्या पालखीचं दर्शन पण तुम्ही दर्शन नशिबान आणि बघा आता अक्कलकोटच्या स्वामी महाराजांचं दर्शन झालं. येता येताच आम्ही अंदूरच्या खंडोबाला पण आलो. अंदूरचं खंडोबा आमचं कुळदैवत आहे. तर अंदूरच्या खंडोबाला सुद्धा आम्ही पाया पडण्यासाठी येता येता इकडं पण दर्शन घेतलं. मस्तपैकी सर्व काही दर्शन झालं आणि 12च्या आत आमचं सर्व काही देवांचं दर्शन घडलं. सर्व व्यवस्थित एकदम छान मन प्रसन्न झालं आणि आजचा दिवस आमचा अशा प्रकारे गेला. खूप छान प्रसन्न आनंदमय आणि उत्साहात गेला. आणि नंतर मग काय सगळ्यांना पोटपूजा भूक लागली तर एका हॉटेलमध्ये आम्ही घरून पण सर्व काही स्वयंपाक बनवून आणला होता. एका हॉटेलमध्ये ठेवून अशा प्रकारे जेवण केलं. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा. श्री स्वामी समर्थ.